पिंपळवंडी तालुका जुन्नर येथे 10 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची ऊसाच्या शेतात नेऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेने संपूर्ण परिसर हादरला। दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पिंपळवंडीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेची चार्जशीट 15 दिवसात न्यायालयात सादर करून हा खटला जलदगती न्यायालयातच चालवला जाईल अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली। मुलगी आजारी असल्याने ती घरी एकटीच होती। आई वडील मोलमजुरी करण्यासाठी कामावर गेले होते। जेव्हा सायंकाळी कामावरून घरी आले तेव्हा मुलगी घरात नव्हती। त्यांनी मुलीच्या शेजारी पाजारी तसेच गावात शोध घेतला, मात्र ती सापडली नाही। त्यामुळे आई वडिलांनी आळेफाटा पोलिसांकडे मिसिंग तक्रार नोंदवली। चिंता वाढली। पोलिसांनीही तात्काळ वेळ न दवडता तपास सुरू केला। आरोपीही पोलिसांबरोबरच मुलीचा शोध घेत होता। घरापासून जवळच असलेल्या एका बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना आपल्याबरोबर असलेला माणूस रस्त्याने सायकलवर जात असल्याचे दिसले। खात्री म्हणून पोलिसांनी दुसऱ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्याचवेळी मुलीला शोधण्याचं नाटक करणारा आरोपी आपल्याबरोबर आहे अशी खात्री पोलिसांना पटली। तेवढ्यात ते बघा, मी सायकलवर दिसतो असं तो म्हणाला। पोलिसांची नजर संशयित आरोपीवर गेली। पोलिसांनी त्याची विचारपूस करताच त्यांनी गुन्हा कबूल केला। नंतर पोलिस ही खाक्या दाखवताच आरोपींनी ज्या ठिकाणी मुलीला नेऊन अत्याचार करून तिची हत्या केली ते ठिकाण दाखवण्यासाठी घेऊन गेला। आधी म्हणाला, इथं लेंडे स्थळावर ओढ्याच्या कडेला इथे जवळच तागाचं शेत आहे, त्या ठिकाणी आहे, पण तेथे काही मृतदेह आढळला नाही। शेवटी म्हणाला पुढं आहे असं तो खोटं सांगून पोलिसांची दिशाभूल करू लागला। मग मात्र पोलिसांचा पारा चढला। पोलिसांनी अखेर खाक्या दाखवला आणि आरोपी कबूल झाला। ऊसाच्या शेतात बरंच अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी घटनास्थळ दाखवलं। मृतदेह मिळाला। पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवून दिला। आरोपीला बेड्या ठोकल्या। साहिल उर्फ पाग्या खैरे, वय 25 वर्ष असे या नराधामाचं नाव आहे। एव्हाना घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले। तेव्हा रात्रीचे 11:30 वाजले होते। मध्यरात्री पोलीस घटनास्थळी गेले। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वासराव जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगी, लोकल क्राईम ब्रँचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पुण्यात घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 15 दिवसातच न्यायालयात चार्जशीट दाखल केले जाईल असे आश्वासन दिले। याच बातमीचा आढावा घेतला आहे एक वास्तव बातमीपत्र झंझावात न्यूजने, ते पाहूया। काल दिनांक 18/8/2026 रोजी जुन्नर तालुक्यात आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपळवंडी नावाच्या गावात दुपारी 2च्या दरम्यान एक 25 वर्षाच्या युवकाने त्याचे या समाजाच्या एक 10 वर्षाची मुलगी जे त्याचे घराची शेजारी राहत होती आणि त्याची ओळखीची होती, त्याला ते पेरू खायचे या नावाने तो शेताकडे घेऊन गेला आणि गावी बाहेर साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे जाऊन शेतात ऊसाचे शेत आणि पाण्याचा एक ओढा आहे, त्याच्याजवळ त्याने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि लैंगिक अत्याचार केला आणि त्याची हत्या करून टाकली। याबाबत घरच्याने ज्यावेळी मुलगी संध्याकाळी 4-5 वाजता घरी दिसली नाही, त्याचा आजूबाजू शोध सुरू केला। शोध सुरू केल्यानंतर त्यांनी साधारण 6 वाजता ते दरम्यान 6 ते 7 दरम्यान ते पोलिसाला इन्फॉर्म केले। तर तात्काळ जे आळेफाटा पोलीस होती ते त्यांनी मुलीचा शोध सुरू केला
आणि त्याचे पॅरलल जे आहे ते जे एक अपहरण लहान मुलीचं जे अपहरण आहे BNX 37(2) प्रमाणे ते गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री 8:30 वाजता हे गुन्हा आळे फाटा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला. पण त्याचे अगोदर ही जी टीम आहे त्या गावाचं आणि आजूबाजूच्या परिसरात मुलीचा शोध घेत होती. म्हणून मुलीचे जे गावाचे लोकांचे कडे विचारपूस अधिक केली तर एका ठिकाणी आम्हाला क्लू मिळाला होता की मुलगी ह्या मुलाबरोबर दिवसात कुठेतरी दिसली होती. म्हणून त्याच्याकडे अधिक विचारपूस केली. मग त्यांनी कबुली दिली की अशा प्रकारे त्यांनी त्याची रेप विथ मर्डर केलेला आहे. आणि मग त्याचे नंतर ते त्याच्याकडून पुढे माहिती घेऊन आरोपीला सोबत घेऊन आम्ही घटनास्थळी आमची टीम पोहोचली. ज्या ठिकाणी आम्हाला ते जे निर्भया आहे त्याच्या शब्द जे आहे ते मिळून आला आणि त्याच्यानंतर आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला. गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली. पुण्यात कलमवाढ केल्यानंतर त्याला अटक करण्यात आला आणि जे निर्भय आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा आज सकाळी झालेला आहे. पोस्टमॉर्टमची जी प्रक्रिया आहे ते सध्या चालू आहे. गावाचे लोकांचे जे प्रश्न होते त्याच्याशी आम्ही स्वतः भेटलो आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलं आहे की ही जे वाईट घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना, त्याच्यात आम्ही 15 दिवसाच्या आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत आणि त्याच्यात जलद गतीने जे आहे ते पुढे तपास आणि प्रॉसिक्युशन होईल याबाबत त्यांना सांगण्यात आले.